पुस्तक मधुर नात्यांकडे वाटचाल. लेखक सरश्री. प्रकाशक वाव पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे. पुस्तक वाचन हर्षित अभिराज. कॉपीराइट तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन. शब्द संग्रह. तेज अर्थात दोन्हीच्या पलीकडचा, जसं कोलाहल आणि शांतीच्या पलीकडे असलेले तेज मौन. तेज प्रेम अर्थात विनाशर्त प्रेम, प्रेम आणि द्वेष यांच्या पलीकडे असणारं प्रेम. तेज क्षमा अर्थात शिक्षा आणि क्षमा या दोहोंपलीकडचा क्षमाभाव, पूर्ण स्वीकार. तेज नातेवाईक अर्थात शुभचिंतक, कल्याण मित्र, मदत करणारा मित्र, तेज मित्र. तेज नातेसंबंध अर्थात आपल्यात परिवर्तन घडवून आणणारे, आपल्याला अंतर्बाह्य बदलवून टाकणारे, आपले रूपांतरण करणारे नातेसंबंध. तेज विश्वास अर्थात विश्वास आणि अविश्वास या दोहोंपलीकडे असणारा विश्वास. तेज संसारी अर्थात प्रपंच आणि संन्यास या दोन्हीच्या पलीकडचा, या दोन्हींचा लाभ घेत जगणारा, प्रपंच करणारा. प्रपंच तसेच संन्यस्त जीवनाच्याही दुष्परिणामांपासून सुरक्षित असणारा, नातेसंबंधांचा उपयोग सत्यप्राप्तीकरता करून घेणारा असा मनुष्य. शिबिर अर्थात सेमिनार. दिवसभर विशिष्ट विषयाशी संबंधित श्रवण म्हणजेच पठण, मनन आणि प्रयोग. प्रेमन अर्थात प्रेमाने भरलेले मन. प्लॅटफॉर्म अर्थात उच्च व्यासपीठ, नेमके ज्ञान जाणीव देणारे व्यासपीठ, वैचारिक आदानप्रदानाचे ठिकाण. ग्लास ब्रेकिंग अर्थात नातेसंबंधात उभी राहिलेली काचेची भिंत दूर करणे, दुरावा संपुष्टात आणणे. अतेज आप्त अर्थात खोट्या आनंदाचे आमिष दाखवणारा, दुसऱ्यांची निंदानालस्ती करणारा मनुष्य. बॉडी लँग्वेज अर्थात देहबोली, शारीरिक हालचालीतून प्रकटणारे भाव. महाभारत अर्थात कौरव पांडव यांच्यातील युद्धाचे चित्रण करणारे महाकाव्य. महाभारतातील पात्रे अर्थात धृतराष्ट्र, गांधारी, शकुनी, दुर्योधन, दुःशासन, धर्म, अर्जुन, द्रौपदी, कर्ण, श्रीकृष्ण इत्यादी. मकर संक्रांत अर्थात दर. Sample complete. Ready to continue?